सुंदर ते ध्यान उभे विठेवरे कर काठे बरे ठेवले कर काठे बरे ठेवले कर काठे बरे ठेवले सुंदर ते ध्यान उभे विठेवरे कर काठावरी ठेवनिया कर काठावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरे कर काठे बरे ठेवले कर काठे बरे ठेवले कर काठे बरे सुंदर ठेवले ध्यान उभे विठेवरे करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा घास पितांबर तुळसी हार गळा घास पितांबर तुळसी हार गळा घास पितांबर आवडी आवडे निरंतर राम कृष्ण
रखुमा देवी उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती आला खाऊ दही भात खाऊ दही भात वैकुंठी तू ऐसे नाही वैकुंठी तू ऐसे नाही खवळ काही काल्याचे खवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी घालू हुंबरे घालू हुंबरे तुका म्हणे वाळवंट म्हणे वाळवंट बनवे नीट उत्तम बनवे नीट उत्तम वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही काही कालाचे कवळ काही कालाचे हरे
काल्याचे कमळ काही कमळ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात
वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणी वाळवंट तुका म्हणी वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे। पांडुरंग करू प्रथम नमः बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग हार्मोनियम श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबडिया बोला अज्ञानी म्हणून या पुलिया बाळा चालवे सकळा नामा म्हणे मस्तक हे पाया
जोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण सकल संत हृदय सम्राट अनंत कृपा विभूषित अवगुण मार करी भवसिंधू पार करी श्री विठ्ठल धार करी पंढरीचे वार करी संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांच्या अभंग संहितेमधील अर्थात गाथेमधील काला या प्रकरणातला भगवान परमात्म्याच्या सान्निध्यामध्ये जो आनंद उपभोगला तो आनंद उपभोगण्याकरता आम्ही पुन्हा येऊ अशा प्रकारची प्रतिज्ञा करणारा गोडसा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल. अखिल कुरड ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान अकारण कारण करुणावरून आले भक्तवत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपेनं कैवल्य सम्राट विश्वमाऊली विश्वसंत माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय महानुभाव पंथाचे धर्मगुरु चक्रधर स्वामी आदी महात्म्यांच्या परमकृपाशीर्वादानं समस्त ग्रामस्थ सर्व भाविक माता भगिनी पुरुष मंडळ तरुण मंडळी सर्व कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक या सर्वांच्या अथक परिश्रमातून उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुणवान गुणीजन मंडळी व्यासपीठ चालक गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व महाराज मंडळी पंचक्रोशीतून आलेले टाळकरी या सर्वांच्या समागमामध्ये संपन्न होत असलेला भगवान श्री दत्तप्रभूंच्या अवताराच्या निमित्तानं जन्म उत्सवाच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं सुरू असलेला हा नामसप्ताह वर्ष चौथे आणि चौथ्या वर्षाच्या सांगतेच्या अर्थात प्रसादाच्या काल्याच्या कीर्तनाकरता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई मातेच्या नूतन नावानं प्रसिद्ध झालेला जिल्हा आपला अहिल्यानगर जिल्हा त्याच्यामध्ये अनेक पारमार्थिक असे तालुके आहेत. त्यातलं जामखेड तालुक्यातलं आपलं हे तरडगाव गाव या गावामध्ये कधीच परमार्थाची ज्या गावामध्ये ओरड नाही असं तरडगाव देख आणि या गावामध्ये आपल्या सर्वांच्या अनमोल सहकार्यानं सर्व देणगीदाते असतील अन्नदाते असतील या ठिकाणी आपलं सर्व कष्ट देऊन हा कार्यक्रम कसा दैदिप्यमान होईल या उद्देशानं सर्व प्रयत्न करणारी मंडळी आपण या ठिकाणी आहे. मला वाटतं आपलं गाव तसं छोटं आहे पण आपल्या सप्त्याचं आयोजन पाहिलं तर अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आपण अतिशय मोठा सप्ताह करतोय. गाव छोटं आहे पण सप्ताह का मोठा आहे याचं कारण असं आहे गाव जरी छोटं दिसत असलं पण गावातल्या राहणाऱ्या माणसाची मनं मोठी आहेत म्हणून सप्ताह मोठा आहे. विठ्ठल आणि याच्यामध्ये अत्यंत तळमळीनं हा कार्यक्रम पुढं चालत राहावा ही एक संकल्पना घेऊन बरीचशी मंडळी झटतायत रात्रंदिवस या ठिकाणी काबाड कष्ट करतायत. ज्यावेळेला आपण हे सर्व कार्य पाहतो त्याच्या पाठीमागचं कारण आपण पाहत नाही. कुणाचं तरी निमित्त असतं आणि म्हणून सर्वांच्या उद्धाराकरता सर्वांच्या आनंदाकरता असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. कुणाच्या तरी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे आणि त्याला अनुसरून आमचे परमस्नेही विकास सेठ त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला नामसप्ताह आणि त्यांच्या संकल्पाला सर्वांची लाभलेली साथ आणि ही संपूर्ण धुरा खांद्यावरती घेऊन त्याच्यामध्ये आमचे सुधाकर बाप्पू असतील अण्णा असतील आमचे बाबा या ठिकाणी आहेत सर्व
ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. महाराज पाठीमागे बसलेत, महादेव महाराज. आणि या सर्वांच्या खऱ्या अर्थानं तत्परतेनं म्हणा, अत्यंत कार्यकुशलतेमुळं म्हणा, आपला हा नामसप्ताह आणखी भव्य दिव्य अशा स्वरूपाचा या ठिकाणी होतो आहे. आणि त्याला खऱ्या अर्थानं सुंदर अशा प्रकारची झालर लावण्याचं काम आमचे सर्व गायनाचार्य मंडळी या ठिकाणी करतायत. रावसाहेब महाराज असतील, आमचे गणेश महाराज असतील, व्यासपीठ चालक खोत महाराज आहेत. तर फार काही सर्वांचा परिचय नाही, पण सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गोडासे मृदंगाची साथ, युवा तडफदार आपल्या गावचं वैभव प्रदीप महाराज सोळसकर आणि गोडासे हार्मोनियम वादक आणि माझ्या पाठीमागं असलेले सर्व हे बालगोपाळ, आमचे परमस्नेही नारायण महाराजांच्या संस्थेमध्ये शिकत असलेली सर्व मंडळी, ही गोड अशी सौंशिष्टीम आहे. आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय प्रसन्न चित्तामध्ये कार्यक्रमाकरता बसलेला आहे, नाही का? जरी कार्यक्रमाला उशीर झालेला असला, मला वाटतं आता दहीहंडी फोडायचीच वेळ झाली जवळजवळ. त्यावेळेला आपल्याला तजुपी झाली. आता नेमकं सोडायचं कधी हा मला प्रश्न पडलाय. कीर्तनाची मर्यादा 2 तासाची आहे, मग नेमके 2 तास धरायची कुठून? 1 ला हा म्हणजे कीर्तन सुरू झाल्यापासून 2 तास होय. पण ठीक आहे, जोपर्यंत तुमचा प्रतिसाद सुंदर अशा प्रकारचा आहे. आता तसं दणकून नाश्ता झालाय, त्याच्यामुळे आता खांदी भार पोटी भूक असं काही म्हणायचं काय कारण? अगदी येथेच्या अशा स्वरूपामध्ये आपण चिंतनाचा विचार या ठिकाणी करणार आहे. आजचं कीर्तन हे सर्वांच्या आवडीचं कीर्तन असतं. म्हणजे सत्वगुणी या कीर्तनानं आनंदित असतात, रजगुणी या कीर्तनानं आनंदित असतात, आणि तमोगुणी लोकांनाही आनंद असतो. सत्वगुणी लोकांना कशाचा आनंद आहे? आज भगवान परमात्म्याच्या पवित्र अशा लीला आपल्याला श्रवण करायला मिळणार आहेत, त्याबरोबर प्रसादही मिळणार आहे. म्हणून सात्विक मंडळी त्यानिमित्तानं आनंदी असतात. जे रजगुणी आहेत, जेवणाची सोय आहे त्याच्यामुळं त्यांनाही आनंद असतो. आणि तमगुणी लोकांना आनंद कशाचा आहे? 8 दिवस झाले भणभण गावात चालू आहे, दड झोपा लागना. त्या एकदा काल्याचं कीर्तन झालं की भणभण बंद होईल, म्हणून तमोगुणी लोक आनंदित असतात. सर्वांना आनंद देणारं हे काल्याचं कीर्तन आहे, प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसाद त्याला म्हणतात की जो सर्व दुःखाची हानी करणार आहे आणि आनंदाची प्राप्ती करून देणार आहे, त्याला प्रसाद असं म्हणतात. देवाच्या प्रसादी करारे भोजन, नाही का? वाल कोण कोण अधिकारी ते. आणि म्हणून या प्रसादाच्या कीर्तनाला वारकरी संप्रदायामध्ये अनन्य अशा प्रकारचं महत्त्व आहे. काल्याच्या कीर्तनाला अतिशय महत्त्व आहे. सप्ताह कोणत्या निमित्तानं आहे हे फार महत्त्वाचं नाही, कारण वारकरी संप्रदायामध्ये सर्व संप्रदाय समाविष्ट आहेत. त्याच्यामध्ये मग नाथ संप्रदाय आहे, चैतन्य संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे, आनंद संप्रदाय आहे, आणखीन बाकीचे काय असतील ज्यांचं अस्तित्व काही कालावधी पुरतं आहे, पण तरी सुद्धा ते संप्रदाय हे टिकून आहेत. या सर्व संप्रदायाचं एकत्रितकरण म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून उत्सव कोणताही निमित्ताचा असू द्या, तिथं कीर्तन ठेवलं जातं. बरोबर आहे? महाशिवरात्र असू द्या तरी कीर्तन आहे, दत्त जयंती असू द्या तरी कीर्तन आहे, नवरात्र असलं तरी कीर्तन आहे. बरोबर आहे? कोणताही उत्सव असू द्या, देवता कोणती आहे हे महत्वाचं नाही, कारण वारकरी संप्रदाय सर्व देवतांना एकरूपतेनं पाहणारा संप्रदाय आहे, नाही का? आणि म्हणून देवतेमध्ये भिन्नता नाही. तेच परमतत्व असं आहे की ज्या ज्या वेळी जगतामध्ये धर्माची हानी होते, लोकांना कसं वागावं काय वागावं कळत नाही, आणि त्याच्याकरता ही धर्माची ग्लानी घालवण्याकरता भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या तरी रूपानं या मृत्यूलोकामध्ये अवताराला येत असतो. आणि म्हणून हे भगवान परमात्म्याचं तात्पुरतं धरलेलं सोंग आहे. हे सोंग सारिले
या रूपे अनंते. तुकोबराय बोलतात, जो अवतार धारण केला भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये, हे काय आहे? हे सोंग आहे म्हणतात, तात्पुरतं घेतलेलं सोंग आहे. एरवी तो भगवान अव्यक्त आहे, निराकार आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही, रंग नाही, रूप नाही, असं निर्गुण असलेलं तत्व. पण ज्या वेळेला वेळ पडते कार्य करण्याकरता तो भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये अवताराला येत असतो. मग कधी तो देवीच्या रूपानं येईल, नाही का? पण भगवान दत्तात्रयांचा अवतार या बाकीच्या अवताराला छेद देणार आहे. याचं काय कारण आहे? कारण भगवान परमात्म्याचे एकंदरीत वारकरी संप्रदायानं 10 अवतार मानले. 10 गर्भवास सोशील वनमाळी, मुख्यत्वे 10 अवतार मानले जातात. भागवताचार्यांनी, भागवतकारांनी 24 अवतार सांगितले. पण दत्तप्रभूंचा जो अवतार आहे, हा अवतार बाकीच्या अवतारापेक्षा जरा वेगळा आहे. का वेगळा आहे बापू? त्याचं कारण असं आहे, भगवान परमात्मा का अवताराला येतो याची कारणं सांगतात 4थ्या अध्यायामध्ये. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा बोलतात, अर्जुना, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, लोक अधर्मानं वागू लागतात, त्यावेळेला मी प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करून येत असतो. आणि ही धर्माला आलेली ग्लानी घालवण्याकरता भगवान परमात्मा 2 प्रकारचं कार्य करतो. असा हा भगवान परमात्मा ज्या धर्माची वाढ करण्याकरता प्रयत्न करतात, अशा सज्जनांचं रक्षण करतो. आणि जे धर्माच्या अधर्मानं वागतात, नाही का, अशा दुष्टांचा नाश करतो, संहार करतो. भक्ता राखे दुर्जनासी सांगतात. भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संवारे. पण या दत्त अवतारामध्ये वैशिष्ट्य असं आहे, या अवतारामध्ये कोणत्याही दुर्जनाचा नाश केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. उलट धरी अवतार विश्वतारा अत्रेची अनुसया गरोदर, काल आपण ऐकलं असेल चरित्रामध्ये. दत्त जन्माचं मुख्य प्रयोजन जर आपण पाहिलं तर धरी अवतार विश्वतारावया, विश्वाला तारण्याकरता हा अवतार आहे. मला वाटतं या अवतारामध्ये कोणत्या दुष्टाचा नाश केला नाही, उलट सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता, सर्वांना या भवसागरातून तारून नेण्याकरता अत्यंत सोपा मार्ग, सर्वसमावेशक अशा प्रकारचा नाममार्ग दत्तप्रभूंनी सर्वांना दिला. म्हणून हा अवतार एक देव म्हणूनही पाहता येतो आणि संत रूपाने पाहता येतो. मी बोलून गेलो, दोन गोष्टी करता देव येतो. एक सज्जना करता येतो आणि एक जे पापी आहेत, जे दुर्जन आहेत त्यांच्या करता येतो. आता इथं बसलेल्यापैकी मंडपातल्या सगळ्या मंडळींना मी प्रश्न विचारतो, इथं असा एखादा आहे का हो सज्जन की ज्याच्या कधीही दुसऱ्याबद्दल असूया निर्माण झाली नाही, अंतःकरणामध्ये कधी वाईट विचार मनात निर्माण झाला नाही, नाही का? असा एखादा तरी आहे का? हात वर करा बरं जरा एकदा, आपण सत्कार करू.
कधीच दुसऱ्याबद्दल वाईट विचार आला नाही. आणि आपलं जीवन जे शास्त्रानं सांगितलं त्या पद्धतीनं जीवन जगतोय. असा एखादा तरी सज्जन बघा, कुणी सुद्धा हात वर करत नाही. जाऊ द्या, सज्जन इथं एक पण नाही. इथं पापी कोण आहे तेवढं हात का वर करा बरं कोणी. बघा म्हणजे इथं पापी कसं म्हणायचं? ज्या अर्थी सप्ताहाच्या मंडपामध्ये कीर्तनाला येऊन बसलोय तर ते आपण पापी आहे. म्हणजे आपल्याला खात्री नाही की आपण सज्जन आहे आणि आपण पापी आहोत हे आपण मान्य करत नाही. आणि अवतार देवाचा कुणा करताय? एक तर सज्जना करता नाही तर एक तर पाप्या करता. मग आपला दोन्ही ठिकाणी हातवर होत नाही. मग आपण नेमक्या कोणत्या वर्गात आहे? आपण मधल्या वर्गात आहे. मग मला सांगा, भगवान परमात्मा एकतर सज्जना करता येतो नाही तर दुर्जना करता येतो. आपली व्यवस्था काय? आपला विचार कोण करील? याचं एकमेव कारण आहे, एकमेव फक्त संत आहेत की ते सर्वसामान्यांच्या उद्धारा करता येतात. उद्धरावे जन जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे येतात. मग तिथं कुणाचा विचार नाही तो किती पापी आहे, किती दुराचारी आहे. एकदा का संतांचा वशिला मिळाला की देवाला सुद्धा त्याचा उद्धार दरी त्याच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा तुकोबाऱ्या बोलतात. एकदा का संतांनी एखाद्या पाप्याला हाताला धरलं, देवाची ताकद नाही का, त्याला त्याचा उद्धार करावाच लागतो. पुंडलिकरायांनी भगवान परमात्म्याला विटेवरती उभा करताना स्पष्टनं सांगितलं, देवा नुसतं उभं राहू नका ठोंब्यासारखं. मग तुझ्या दर्शनाला जे येतील त्यांचा सर्वांचा उद्धार करायचा. आणि आल्यानंतर उगं कॅरेक्टर तपसत बसायचं नाही. ह्यानं काय काय उद्योग केलेत. आलाय ना तुझ्याकडं, मग मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी, हा पुंडलिकरायांनी दिलेला भगवान परमात्म्याला आदेश आहे. म्हणून संत असे आहेत की जगतामध्ये येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून या काळा. संतांना सर्व समाजाचा कळवळ आहे, समाजाविषयी तळमळ आहे. आणि म्हणून दत्तप्रभूंचा अवतार या संत कॅटेगरीमध्ये येतो. ते संतांची लक्षणं आहेत, ते सर्व तिथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून जगताचे गुरु आहेत सगळे. संपूर्ण जगताचं आद्य ज्ञान ज्यांच्यापासून प्रगट झालं ते भगवान दत्तात्रेय. जरी नाथ संप्रदायाचा उगम आदिनाथ गुरु असं म्हटलेलं असलं तरी मच्छिंद्रनाथांना भगवान शंभू महादेवांनी दत्तप्रभूंच्याकडेच पाठवलेला आहे. त्यांचाच अनुग्रह घ्यावा लावला. म्हणजे सर्व ज्ञान जे जगतामध्ये आहेत म्हणून गुरु नाही का. गुरु का म्हणतो आपण? गुरुदेव दत्त सर्व जगताचे गुरु आहेत. पण त्यांना हे गुरुत्व का प्राप्त झालं याचं कारण फार मोठं आहे. गुरु कुणाला म्हणावं? जो लघु नसतो त्याला गुरु म्हणतात, बरोबर. पण एवढ्यावरती व्याख्या थांबत नाही. लघुला सुद्धा गुरु बनवतो त्याला गुरु म्हणतात. विठ्ठल आपल्या उंचीला जो आणून ठेवतो त्याला गुरु म्हणावं. करती नाही का आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आणि मला वाटतं दत्तप्रभूंना गुरुदेव जगताचे जगद्गुरु म्हटलं जातं. पण स्वतः त्यांनी जीवनामध्ये 24 गुरु केले. का बघ? मला वाटतं चांगलं ज्याला जगायचंय त्यानं जगातलं सगळं चांगलं चांगलं घेतलं पाहिजे, तरच त्याला चांगलं जगता येईल. बरोबर आहे ना? शिरनीर वृत्ती माणसाची असली पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय नाही का, सार काय, असार काय, हे प्रत्येकाला कळालं पाहिजे. काय टाकायचं आणि काय घ्यायचंय जोपर्यंत जीवनामध्ये कळत नाही तोपर्यंत जीवन आपल्याला व्यवस्थित जगता येत. कसं घ्यावं सार सार त्या सुपाकडून शिकावं. सूप काय करतो? आता अलीकडं सूप
बाबादेव राहिलंच नाही. नवीन एखाद्या मुलीला म्हणलं की नाही बाई तेवढं सुपाने पाकड बर येईल का पाकडायला बापू, ते हलवलंय पण ते चटाक फटाक वाजणार. त्या सुपाला ती सुद्धा लय फार फार ती एक टॅग टायमर असत. सूप काय करतं, सार जे आहे ते आपल्याकडे घेतं आणि फलकट आहे ते सोडून देतं. माणसाची वृत्ती अशी असली पाहिजे, चांगलं घेता आलं पाहिजे आणि वाईट टाकता आलं पाहिजे. ताज्य तरी त्याच्या वया लागी जाणीजे जरी अनुपयोगी. ज्ञानोबा राय बोलतात, जे त्याज्य ते टाकण्याकरता अगोदर कळावं लागतं, कळलं तर ते टाकता येईल. म्हणून काय टाकायचं हे कळालं पाहिजे. पण आपली वृत्ती असते चाळणीसारखी. पीठ चाळायची चाळण बघितली का? काय करते चाळण? अहो चांगलं चांगलं आहे ते सोडून देते. त्या राहिलेला कोंडा ज्याचा काहीच उपयोग नाही ती धारण करते. वृत्ती सुपासारखी असली पाहिजे. काय घ्यायचं कळलं पाहिजे, काय टाकायचं कळलं पाहिजे. कल्पना करा, तुम्हाला इथं जर शेंगा खायला दिल्या, काय खाणार? हा, टरपल टाकून द्यायचं, वरलं टाकून द्यायचं आणि काय खायचं? आतलं घ्यायचं. ठरलं आता पक्क काय करायचं? वरलं टाकायचं आणि आतलं, बरोबर आहे ना? आता खायला खारीक दिली, आता काय खाणार? वरलं खायचं. आता नियम बदलला, आता काय खायचं? वरलं खायचं, आतलं टाकायचं. तरडगावची माणसं लय हुशार आहेत. आता खायला तुम्हाला दिला हापूसचा आंबा, आता काय खाणार? वरलं टाकायचं, आतलं टाकायचं, आता वरलं बी टाकायचं, आतलं बी टाकायचं, मधलंच खायचं. मधलं घ्यायचं. खायला दिला पेढा, आता काय टाकायचं? सगळाच खायचा. मला वाटतं हे ज्याला कळलं तो शहाणा आहे, बरोबर आहे. परमार्थ करताना शहाणपणा लागतो महाराज. शहाणा तो धनी हितासे. हे सगळं काही ते सोपं आहे, पण ते करण्याकरता शहाणपण लागतं. तुकोबाराय बोलतात, शहाणपण लागतं त्याच्याकरता. दत्तप्रभूंनी 24 गुरु करत असताना काही चांगले गुण म्हणून त्यांना गुरु केलं आणि काही त्याच्याकडे टाकण्यासारखे गुण आहेत म्हणून त्याला गुरु केलं आहे. फार विचार करण्याची गोष्ट आहे. माझा अख्खं कीर्तन त्याच्यामध्ये जाईल. पंचमहाभूतांना गुरु केलं, पृथ्वीला गुरु केलं. काय गुण घेतला या पृथ्वीकडून? क्षमा गुण घेतला. ही पृथ्वी माता कधीच कुणाला नाही का, कुणावरती नाराज होत नाही. काय काय करतो आपण हो, पण आतापर्यंत तिनं कुणाला या वेरलं नाही. फक्त तिला पाप्याची भीती वाटते. पापीजी अभक्त धरणीसे झाले, त्यांचं ओझ मात्र तिला होत. सर्वांचा सांभाळ करते. दत्तप्रभूने तिला गुरु केलं, सूर्याला गुरु केलं. सूर्य हा कायम देत राहत. मला सांगा, लाईट बिल आपण समजा घरातली लाईट वापरतो तरी लगेच आपल्याला महिन्याला लाईट बिल भरावं लागतं. त्या सूर्याचं आतापर्यंत आपण किती बिल भरलो? आलंय का बिल कुणाला? नाही. उलट आता तर अलीकडं सरकारने असं म्हटलंय की घराघरावरती सूर्य ते सौर ऊर्जा बसली पाहिजे. मग असं सूर्यानं म्हटलं का आता लय तुम्ही वापर करायला लागलाय, मला थोडं लोड शेडिंग करावं लागलं. झालंय का? रोज येतो, रोज प्रकाश देतोय. कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि एवढा मोठा त्याचा परोपकार आहे तरी सुद्धा त्याला नावं ठेवणारी काही कमी आहेत का सूर्याला? अहो त्याचं अस्तित्वच नाही म्हणणारे आहेत. वटवागळेच्या जातीचे, गोबडाच्या जातीचे आहेत की. एवढा मोठा परोपकार आहे सूर्याचा तरी सुद्धा त्याचं अस्तित्व ते नाकारतात. म्हणून त्यानं काय उगवायचं बंद केलंय का? म्हणून हत्तीनं चालत राहायचं असतं, कुत्रे भुकतच असतात. हा गुण घेतला सूर्याकडून, चंद्राकडून गुण घेतला. चंद्र कलेकलेनं वाढतो आणि पुन्हा कलेकलेनं कमी कमी होत असतो.
पण चंद्रासारखं कधी नाराज नाही व्हायचं. अमावस्या आल्यानंतर चंद्राचं अस्तित्व संपून जातं. मग चंद्र कधी नाराज झाला नाही. त्याला माहित आहे आज अमावस्या आहे, अरे कधीतरी पौर्णिमा येणार आहे आणि मला पूर्णत्वानं माझं प्रदर्शन करायला मिळणार आहे. नाराज होत नाही चंद्र कधी. हे गुरु दत्तात्रयाने त्याच्याकडून हा गुण घेतला. मला वाटतं माणसाने हा गुण घ्यायला काय हरकत नाही. चांगलं ऐकून ठेवा. अलीकडं जीवन जगत असताना अनेक प्रकारची संकट माणसाच्या जीवनामध्ये येतात. म्हणजे संकटानं मनुष्याचा वायबल होतो. पण चांगलं ऐकून जा, आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख कायम स्वरूपानं मुक्कामाला राहणार नाही आणि आपल्या जवळ असलेलं सुख कायम स्वरूपानं ते आपल्याजवळ राहणार नाही. सुख झालं की दुःख येणार आहे, दुःख झालं की सुख येणारच आहे. प्रतीक्षा अंतःकरणामध्ये सहनशीलता असली पाहिजे, सहन करण्याची शक्ती असली पाहिजे. ज्या अर्थी आता अंधार आहे त्या अर्थी उजेड होणार आहे, रात्र आहे त्या अर्थी दिवस उजळणार आहे. कधी माणसानं असं नाही का नाराज व्हायचं नाही. अलीकडं माणसं सर्व गोष्टीनं समृद्ध झाली पण विचारानं एवढी दरिद्री झाली महाराज. एवढे विचार दरिद्री झाले आपले. आज कोट्यावधी लोक इस्टेटवाले आत्महत्या करायला लागले. तो याचं काय कारण आहे? फक्त एक विचार आहे, कसं जगावं कळत नाही का. काही दिवस हे दिवस जाणार आहेत पण माणसानं शांत राहिलं पाहिजे. संतांचं चरित्र ही का आचरणात आणायची, का ऐकायची? म्हणून ही वानावे ऐकावे तेची सदा. का? याचं एकमेव कारण आहे, जेवढी संकट आपल्यावरती आली तेवढी सुद्धा संतांना त्याच्यापेक्षा जास्त आली हो. तरी पण संत महात्म्या डगमगली नाहीत. तुकोबाराय बोलतात, दुष्काळी आटेला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करता मेली. तुकोबारायासारखं दुःख बाबासाहेब आपल्या वाट्याला नाही आलंय का? महाराजांची पहिली पत्नी अन्न खायला मिळालं नाही म्हणून मेली. आपल्या जामखेड तालुक्यामध्ये अशी एखादी घटना तुम्ही ऐकली का की एखाद्या माणसाला 5-7 दिवस खायलाच मिळालं नाही म्हणून तो मेलाय? एवढ्या 10-5 वर्षात तरी परिस्थिती ती नाही. हां, खाऊन खाऊन मेलेली भरपूर पाहायला मिळतील. खाल्ल्याला पचलं नाही, अजीर्ण झालं, गेलं त्याच्यात. खायला मिळालं नाही म्हणून मनुष्य मेलाय असं पाहायला मिळत नाही. महाराजांच्या पत्नीला अन्न मिळालं नाही, एक मुलगा गेला. जी काही मानहानी होती, प्रचंड एवढा मान होता तुकोबारायांना एकेकाळी, पण लोक तेच तुकोबारायांच्या तोंडावरती आता शिव्या देत होती, बोलत होती, वेडा तुका विचार करी बडबड फार. पण तुकोबाराय डगमगली नाहीत म्हणून जगद्गुरू झाले हो. म्हणून आज 350 वर्ष झालं तरी महाराजांचा सोहळा होतोय. याचं एकमेव कारण आहे, माणसाला स्थिर राहता आलं पाहिजे, स्थितप्रज्ञतेनं राहता आलं पाहिजे. हा गुण आहे चंद्राकडं, म्हणून त्याला गुरु केलं. फार मोठी यादी आहे. म्हणून ते जीवनच एवढं अलौकिक आहे महाराज. आणि दत्तप्रभू कोणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत, त्याच्याकरता कुसी तशी तेवढी पवित्र लागते. अत्री जे तिन्ही गुणाच्या पुढे गेलेले आहेत, सत्वगुण, रजगुण, तमोगुण, हे विकार त्यांच्या नाही का कधीच पाठीमागं सोडून गेले, त्याच्या पुढे गेलेले. आणि जी कुस असं रत्न धारण करू शकली, काय त्या अनुसया मातेचा अधिकार आहे. अनअसूया, ज्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची असूया नाही, तिला अनुसया म्हणतात. अलीकडं आपली असूया एवढी वाढली जीवनामध्ये, आपल्याकडं जे आहे ते आपल्याला आनंद देत नाही. आपल्याकडं जे आहे ते आपल्याला आनंद देत नाही, पण आपल्याकडं नाही दुसऱ्याकडं आहे त्याचं दुःख माणसाला जास्त आहे. आपला 32 इंची कलर टीव्ही आहे म्हणून आपण नाराज आहे का? शेजारच्यानं 52 इंची आणलाय म्हणून नाराज आहे? त्यानं मोठा आणलाय म्हणून आपल्याला तर बारका वाटायला लागला. ही अनुसय आहे, असूया आहे. मानवी जीवनामध्ये ही असूया जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला आनंद मिळणार नाही. आणि म्हणून ह्या
चरित्र गोष्टी आपल्याला सांगतात. म्हणून असा हा सर्वांना आनंद देणारा, सर्वांचं रक्षण करणारा, आजही दत्तप्रभूंचं अस्तित्व एवढं प्रभावी आहे. जे कोणी ती अनुभूती घेतात, ते कधी साधना करतात, त्यांच्या जीवनामध्ये तो अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी हा 4 वर्ष झालं उत्सव करतोय भगवान दत्तप्रभूंचा. आणि महानुभाव पंथामध्ये या 2 देवता श्रेष्ठ मानल्या जातात. एकमुखी भगवान दत्तात्रय आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा, की ज्यांचं जीवन अलौकिक आहे. हो, अलौकिक जीवन आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनामध्ये एवढं दुःख आले तरी परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य संपलं नाही. बरोबर आहे? केवढी दुःख आहे. आपल्याला सगळं काय आहे तरी सुद्धा चेहऱ्यावरती कायम 12 वाजलेले असतात. माणसं कीर्तनात बसली तरी असं तोंड सोडून बसतात. ते चेहरे बघितले की असं वाटतं हे कुणाला तरी आता पोचूनच आलंय की काय. एवढे सुतकी चेहरे केलेले असतात. काय नाही, कीर्तनात विनोद सांगू द्या तरी चेहऱ्यावरती परिणाम नाही. एक जणाला सहज विचारलं, का म्हणलं बाबा तुम्ही एवढं चेहरा पडलाय, तुम्ही काय नाराज आहे का, तुम्ही काय आजारी आहे का? म्हणजे महाराज तसं काही नाही. घरातलं कोण आजारी आहे का? म्हणजे महाराज तसंही काही नाही. चेहरा का पडलाय तुमचा? नाही म्हणजे महाराज माझ्यावर लय कर्ज आहे हो. आता तू बोंबलं थिन, तुझं कर्ज काय कीर्तनकारानं फेडाव का? कायम हास्य भगवान परमात्म्याच्या चेहऱ्यावरती आहे. म्हणून हे युगपुरुष आहेत महाराज, युगपुरुष आहेत. केवढी संकट आली तरी डगमगले नाहीत. आणि म्हणून ही चरित्र शतकानुशतक, पिढ्यानपिढ्या आपल्याला नाही का हे बोध देतात, आपल्याला सावध करतात कसं जगलं पाहिजे मानवी जीवनामध्ये. काला अतिशय गोड आहे. काला म्हणजे फार काही नाही. काला म्हणजे 2 गोष्टीचं एकत्रितकरण, याला म्हणायचं काला. फार विस्तारानं आपल्याला बोलता येणार नाही. आपल्याला चरित्राचा विचार करायचा आहे, अभंगाचा विचार करायचा आहे. काला 3 प्रकारचा सांगितलं शास्त्रामध्ये. पहिला काला या स्थूल देहाकरता जो लागतो तो दही आणि लाहीचा काला, हे प्रतिकात्मक काला आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म देहाकरता लागणारा काला, हरिनामाचा खिचडी काला. आणि मुख्यत्वे या मानवी जीवनाचं खरं स्वरूप जर कशामध्ये असेल, खरी इति कर्तव्यता या मानवी जीवनाची फक्त एका गोष्टीमध्ये आहे. या देहामध्ये आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याशी एकरूप होणं, हा जीवशिवाचा ऐक्यरूपी काला. हा 3रा काला अतिशय महत्त्वाचा आहे. पण मला वाटतं जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होण्याकरता या दोन्ही गोष्टीतून जावं लागतं. एक स्थूल देहाचा काला आणि सूक्ष्म देहाचा साधनरूपी, नामचिंतनरूपी साधनरूपी हा काला. आणि ज्या वेळेला या दोन्ही काल्यांचा वापर जीवनामध्ये होतो त्यावेळेला मग जीवाचं आणि शिवाचं ऐक्य, ही शेवटची अवस्था. एकचे घोंगडी पांघरू हरी, मी तो पण
ही अवस्था जीवनाची येण्याकरता काय प्रक्रियेतून जावं लागेल. तशी लगेच मी वासुदेव तत्वता हे लगेच पटण्यासारखं नाही का. आपण देवच आहे महाराज. देवची बरे देवची बरे तुका म्हणे हे आपल्या विचारांती किंबहुना संत संगती मध्ये गेल्यानंतर आपल्याला ही अनुभूती येईल, तोपर्यंत येत नाही. एखाद्याला म्हटलं का नाही तुम्ही देव आहे, ते म्हणत नाही नाही महाराज आपण कुठलं देव, आम्हाला एखादंच कळना. बरोबर आहे ना. मी देव आहे हे स्वीकारणं एवढं सोपं नाही. बरोबर आहे, एवढं सोपं नाही महाराज. त्याच्याकरता संत संगतीमध्ये यावं लागेल. संत महात्मे आपल्याला आपली जाणीव करून देतात. बाबा तू कोण आहे? अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे. संत महात्मे आपल्याला आपली असलेली जाणीव, आत्मतत्वाची जाणीव करून देतात. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याशी एकरूप होणं हा मानवी जीवनाचा श्रेष्ठतम अशा प्रकारचा काल आहे. पण तो काला प्राप्त होण्याकरता ती अवस्था भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होण्याकरता त्याच्याकरता साधन सांगितलं. कोणतं साधन आहे? हरिनामाचा किचडी काला